अध्याय 21. ओम साईराम. गुरुशिवाय आत्मज्ञान नाही. श्री गणेशाय नमः. एक प्रांताधिकारी होते. त्यांना साधू संतांच्या दर्शनाची आवड होती. जमिनीच्या मोजणीसाठी ते गावोगावी जात असत. तेथे कोणा सत्पुरुषाविषयी ऐकले तर वेळात वेळ काढून त्याचे दर्शन घेत. एक दिवशी काही मोजणीदारांना बरोबर घेऊन ते बेळगाव निकट वडगावी गेले होते. त्या दिवशी तेथेच मुक्काम करायचा असल्याने ते गावातील एका सत्पुरुषाच्या दर्शनास गेले. तेथे ते सत्पुरुष निश्चिल लिखित विचारसागर नावाचा ग्रंथ वाचत होते. त्यांचे दर्शन घेतल्यावर अधिकाऱ्याने निघण्याची अनुज्ञा मागितली. तेव्हा त्या सत्पुरुषाने स्वतःच्या हातातील ग्रंथ त्यांना दिला व म्हणाले, तुम्ही या ग्रंथाचे अध्ययन करा. त्याने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुम्हाला एका थोर पुरुषाचे दर्शन होईल. ते तुम्हाला अनुग्रह देतील, परमार्थाविषयी मार्गदर्शन करून तुमचे समाधान करतील. अधिकाऱ्याने तो ग्रंथ अत्यादराने आपल्या मस्तकी लावला आणि त्यांचा निरोप घेतला. पुढे त्या अधिकाऱ्याची कल्याणला बदली झाली. तेथे त्यांची साई भक्त नानासाहेब चांदोरकरांची भेट घडून आली. त्यांच्या तोंडून बाबांची कीर्ती ऐकून त्यांनाही आपण शिर्डीत दर्शनास जावे असे वाटू लागले. त्यांना नानासाहेबांनी आपली इच्छा सांगितली. काही दिवसांनी नानासाहेब शिर्डीत जाण्यास निघाले. त्यांनी त्या अधिकाऱ्याला तुम्ही माझ्याबरोबर चला असे सांगितले. ते म्हणाले, नानासाहेब, माझी शिर्डीत येण्याची खूप इच्छा आहे, पण काय करू? ठाण्याच्या दिवाणी कोर्टात त्याच दिवशी एका खटल्याची सुनावणी आहे, त्यामुळे मला येता येणार नाही. नानासाहेब म्हणाले, चला हो, बाबांपुढे त्या खटल्याचे काय, ते सर्व पाहून घेतील. तुम्ही त्यांच्यावर भार टाकून निघा. पण त्यांना नानासाहेबांचे म्हणणे पटले नाही. ते म्हणाले, नानासाहेब, कोर्टाचे कामकाज आपणास माहीतच आहे. तारीख चुकली तर नंतर निष्कारण हेलपाटे घालावे लागतील. नानासाहेबांनी त्यांना खूप समजावले, पण खटल्याचा निकाल लागला की मी निश्चिंतपणे बाबांच्या दर्शनास येऊ शकेन असे म्हणून त्यांनी जाणे टाळले. नानासाहेब एकटे शिर्डीला गेले. त्या दिवशी ठाण्यास गेलेले ते अधिकारी कोर्टाचे कामकाज न झाल्यामुळे पुढील तारीख घेऊन परतले. खटल्याचे काम पुढे गेले. त्यापायी शिर्डीत जाणे झाले नाही. आपण नानासाहेबांचे ऐकले असते तर बरे झाले असते या विचाराने ते निराश झाले. मग आपण आता शिर्डीत निघालो तर तेथे नानासाहेब भेटतील आणि बाबांचे दर्शनही होईल असा विचार करून ते तात्काळ निघाले. दुसऱ्या दिवशी प्रांताधिकारी शिर्डीत पोहोचले. तेथे नानासाहेबांची भेट झाली नाही. त्याआधीच निघून गेले होते. मग ते चौकशी करीत मशिदीत आले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. तेव्हा साईनाथ म्हणाले, त्या कानडी अप्पाचा विचारसागर वाचला का? त्याचे सांगणे ऐकून रेड्यावर बसून घाट चढणे इकडची वाट बिकट आहे. ती चालून जाणे सोपे नाही बरं. इथे अपार कष्ट आहेत. बाबांचे बोलणे ऐकून त्या अधिकाऱ्याला वडगावच्या सत्पुरुषाची आठवण झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साईनाथच आपल्याला उपदेश करणार आहेत हे त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, बाबा, माझ्यावर कृपा करा. मी आपणास शरण आलो आहे. या पामराला पदरात घ्या. बाबा म्हणाले, आप्पाने ग्रंथरूपाने सांगितलेले सर्व खरे आहे, पण ते जेव्हा प्रत्यक्ष आचरणात उतरेल तेव्हाच तुझे मनोरथ पूर्ण होतील. मग बाबांनी त्यांना ब्रह्मज्ञानी गुरुशिवाय पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचे नाही असे सांगून परमार्था मार्गावर ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन आणि प्रत्यक्ष आचरण आदी गोष्टींचे किती महत्त्व आहे ते समजावून सांगितले. त्यांनीही बाबांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून परमार्थ मार्गाची वाटचाल सुरू केली. भक्तीनेच मनशांती, भक्तीनेच मोक्षप्राप्ती. अनंत पाटणकर नावाचे एक गृहस्थ पुण्यात राहत असत. त्यांनी वेद उपनिषदासह अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. एवढा अभ्यास करूनही त्यांना मनाला समाधान नव्हते. एके दिवशी ते शिर्डीत आले आणि मशिदीत जाऊन श्री बाबांचे दर्शन घेतले व म्हणाले, बाबा, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, वेद उपनिषदांचा अध्ययन केले, शास्त्रांचे पुराणांचे श्रवण केले, पण मला समाधान लाभले नाही. जोपर्यंत हे मन शांत नाही तोपर्यंत माझे अध्ययन, श्रवण व ज्ञान व्यर्थ आहे असे मला वाटते. आपण ब्रह्मज्ञानी आहात. आपली कीर्ती ऐकूनच मी येथे आलो आहे. कृपा करून मला मार्गदर्शन करा. माझे मन स्थिर होईल असा आशीर्वाद द्या. पाटणकरांची तळमळ पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, एक सौदागर आला होता. त्याच्या घोड्याने 9 लेंड्या टाकल्या. सौदागराने तत्परतेने त्या सर्व लेंड्या एका कापडात घट्ट बांधून घेतल्या. त्यामुळे त्याचे चित्त एकाग्र झाले. बाबा पुढे काही बोलले नाहीत. पाटणकरांनी बाबांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यावर खूप विचार केला, पण बोध होईना. त्यांनी दादा केळकरांना याचा अर्थ विचारला. ते म्हणाले, बाबांना यातून काय सुचवायचे आहे हे मला नेमके सांगता येणार नाही, पण त्यांच्याच प्रेरणेने जो काही थोडा बहुत अर्थबोध होतोय तेवढा सांगतो. घोडा म्हणजेच ईश्वराची कृपा आणि 9 लेंड्या म्हणजे नवविध भक्ती, श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन. याद्वारे श्रद्धापूर्वक भक्ती केल्याशिवाय आणि स्वतःला त्या परमेश्वराशी जोडल्याशिवाय त्याची कृपा होत नाही. अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम नसेल, भक्तिभाव नसेल तर वेदाध्ययन
योग साधना, तत्वज्ञान, जप तप व्रतादी सर्व खटाटोप व्यर्थ होत. परमेश्वर भावाचा भुकेला आहे. जो त्यांच्यावर मनपूर्वक प्रेम करतो त्याला अन्य साधनांची आवश्यकताच भासत नाही. नवविध भक्ती प्रकारातून कोणत्याही एका साधनाने प्रेमपूर्वक भक्ती केली तर सदाचरण ठेवले तर देव प्रसन्न होतो. भगवद्गीतेत सर्वश्रेष्ठ आहे. सर्व विषयी प्रेम व सद्भाव असला की मन आपोआप शांत होते, त्यास स्थैर्य लाभते. सद्भावनेशिवाय मनाचे चंचलत्व जात नाही, समाधानही लाभत नाही. येथे तुम्ही स्वतः सौदागर आहात हे ओळखा. कथेतल्या सौदागराने 9 लेंड्या तत्परतेने उचलून घेतल्या तशा या नवविधा भक्तींना आपलेसे करा. भक्तीने ज्ञान प्रकट होते, विरक्ती येते, आनंद मिळतो, वृत्ती अंतर्मुखी होते आणि आपल्या जीवनाला मोक्षाची वाट सापडते. बाबांनी तुम्हाला प्रेमपूर्वक भक्ती करण्याचा संदेश दिला आहे. दादा केळकरांनी बाबांच्या कथेतील रहस्य सांगितले. ते ऐकून पाटणकरांना अतिशय आनंद झाला. आपण आजपर्यंत अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, तत्वज्ञान समजून घेतले, पण भगवत भक्ती केली नाही. ईश्वराला काकुळतीने हाक मारली नाही, त्याला प्रेमाने आवळले नाही. म्हणूनच आपल्याला शांती व समाधान मिळाले नाही हे त्यांच्या लक्षात आले. आता आपण मनपूर्वक भगवत भक्तीच करायची असा त्यांनी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी पाटणकर दर्शनास आले असता बाबा त्यांना म्हणाले, काय रे, पदरात किती लेंड्या बांधून घेतल्यास? त्यांच्या बोलण्यातला रोख लक्षात घेऊन पाटणकर म्हणाले, बाबा आपली कृपा असेल तर मला त्या लेंड्या सहज बांधता येतील. बाबा हसले. त्यांनी पाटणकरांना तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील, तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. पाटणकरांचे डोळे भरून आले. त्यांनी कृतज्ञतेने बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. निंदेसारखे पाप नाही. श्री बाबांना निंदा, तिरस्कार, द्वेषयुक्त वर्तन अजिबात आवडत नसे. तसा कोणी आढळले असते त्यांची कान उघडणी करीत. एक वकील दर्शनासाठी आले होते. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले आणि दक्षिणा देऊन त्यांच्या सन्मुख बसले. त्यावेळी बाबा एका भक्ताशी बोलत होते. त्यांनी क्षणभर वकिलाकडे पाहिले व त्या भक्ताला म्हणाले, लोक किती लबाड असतात. ते नमस्कार करतात, दक्षिणा देतात आणि मनातून शिव्याही देतात. यांच्या वर्तनाला काय म्हणावे? बाबांचे बोलणे आपल्यालाच उद्देशून आहे हे त्या वकिलाला लक्षात आले. त्याचा संदर्भही लागला आणि पूर्व वर्तन आठवून तो मनोमन खजील झाले. मशिदीतून परतल्यावर ते वकील दीक्षितांना म्हणाले, आज बाबांनी माझी चांगलीच कान उघडणी केली. मला कोणाची निंदा न करण्याचा इशाराच दिला आहे जणू. काही दिवसापूर्वी आमच्या मुन्सफाची प्रकृती ठीक नव्हती, म्हणून ते रजा घेऊन शिर्डीत येऊन राहिले होते. बोलण्याच्या ओघात वकील मंडळीमध्ये त्यांचा विषय निघाला. त्यांच्याशी माझा फारसा संबंध नसतानाही मी त्यांच्याबद्दल हा मुन्सफ डॉक्टरांचे उपचार न घेता साईबाबा बरे करतील या आशेने त्यांच्या नादी लागला आहे. आशाने त्यांची प्रकृती बरी होणार आहे का? त्यांच्यासारखा मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या उच्च शिक्षिताला हे वागणे शोभत नाही असे बोललो होतो. ती त्यांची व श्रीबाबांची निंदाच होती. साईबाबा सर्वज्ञ आहेत. त्यांनी ही गोष्ट जाणली व मला माझी चूक दाखवून दिली. यापुढे मी कोणाचीही निंदा करणार नाही. अशीच एक दुसरी कथा आहे. मथुरादास नावाचे एक गृहस्थ अंजनवेल या गावी राहत असत. ते नेहमी बाबांच्या दर्शनास येत. शिर्डीत आल्यावर ते सगुन नावाच्या खानावळ्याकडे उतरत. एकदा खानावळवाल्याशी गप्पा मारत असताना त्यांनी काही लोकांची निंदा केली. दुसऱ्या दिवशी ते दर्शनाला आले असता श्री बाबांनी त्यांना म्हणाले, काय हो, त्या सगुन खानावळ्याशी किती गप्पा मारल्या? तो काय म्हणत होता? ते ऐकून मथुरादास वरमले. सगुणांशी चांगल्या गप्पांमध्ये आपण दुसऱ्याची निंदा केली ती बाबांना आवडली नाही हे त्यांच्या लक्षात आले. यापुढे कोणाची निंदा करायची नाही असा त्यांनी निश्चय केला. अध्याय 21 समाप्त.